आखातातील युद्धाचा केळी उत्पादकावरही परिणाम झालाय। निर्यात बंद झाल्यानं दर कोसळलेले आहेत। हिंगोलीतील शेतकऱ्यानं केळी बागेवर कोयता फिरवलेला आहे। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। तर आखातातील युद्धाचा केळी उत्पादकांवरही परिणाम झालेला आहे। निर्यात बंद झाल्यानं दर कोसळलेत, त्यामुळे हताश झालेल्या हिंगोलीतील शेतकऱ्यानं केळी बागेवर कोयता फिरवलेला आहे। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। उन्हाळीचे मळे जे संपूर्ण माल एक्सपोर्ट होऊन दुसऱ्या देशामध्ये जातो, ते शेतकऱ्यांचे मळे ही सुद्धा आज आपण पाहता आता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की संपूर्ण केळी उद्ध्वस्त होत आहेत आणि फक्त जनावरांना खायच्या लायकीच्या या केळीची झाडं राहिलेली आहेत। त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर जे संकट मागील 1 वर्षापासून चालू आहे ते आज काय दूर व्हायला तयार नाही। तरी सरकार दरबारी आमची एवढीच अपेक्षा आहे की केळी आणि हळद पिकाला आम्हाला हमीभाव द्यावा। झाड आहे कशामुळे पडले? भाव नसल्यामुळे, युद्ध चालू असल्यामुळे त्या झाडाला पण विचारणार नाही, त्याच्यामुळं पाडून टाकायलो आम्ही। गाडचा 3 लाख 2.5-3 लाख रुपये खर्च आहे पूर्ण। किती मिळायला पाहिजे होता, काय अपेक्षा? अपेक्षा 5-7 लाख रुपये होत होते, मग ते घरातूनच पैसे गेले 2.5-3 लाख रुपये।